बारडगाव सुद्रिक या ठिकाणी आता ग्रामसभा दगडी बारडगाव या ठिकाणी आता आपण आहोत। या ठिकाणी ग्रामसभा आता म्हणजे 10 ते 15 मिनिटं होऊन गेले सुरू झालेले आहे। या ठिकाणी आपल्याबरोबर या ठिकाणचे उपसरपंच इथं आहेत, त्याचबरोबर सर्व ग्रामस्थ आहेत। ग्रामसेवक मॅडम यांना आता आपण आपल्या चॅनलला प्रतिक्रिया विचारत होतो, पण त्यांनी झालेल्या ग्रामसभेबद्दल प्रतिक्रिया देण्याचं टाळलेलं आहे आणि नागरिकांचा या ठिकाणी रोष आहे मॅडमबद्दल की मॅडम स्वतः म्हणतात की माझी तक्रार करा म्हणून BDO साहेबांकडे। तर आपण त्यांना एक झालेल्या मीटिंगच्या संदर्भात अजेंड्यावरती कोणते विषय होते याच्या संदर्भात माहिती विचारली होती, पण त्यांनी इथं काही माहिती दिली नाही। मग आपल्याला गावकऱ्यांपैकी कोणी सांगू शकतं का की आत्ता या ठिकाणी जी ग्रामसभा झाली त्याच्यामध्ये कोणते विषय घेतले होते किंवा नवीन जे विषय मांडायचे होते ग्रामसभेमध्ये गावकऱ्यांच्या वतीने ते काही विचारून घेतले का तुम्हाला? म्हणजे ग्रामसभेमध्ये ठरलेले विषय आणि ऐन वेळेला येणारे विषय असे 2 प्रकार असतात। मग त्याच्यामध्ये आपल्याला ठरलेले विषय असतील त्याच्यावर चर्चा घेणं आणि ऐन वेळेचे विषय घेणं हे 2 गोष्टीची तरतूद असते। मग त्या माध्यमातून आपल्याला या ग्रामसभेत जे साध्य करायचं आहे हे ग्रामसभेतून जे साध्य करायचं आहे ते ग्राम विकास म्हणजे गावाचा विकास। मग सरपंच साहेब आपण बोलता का की कोणते विषय घेतले गेले? आता जे ग्रामसभेमुळे जे विषय झाले ते मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियान ह्याच्याच संदर्भात चर्चा झाली। ऐनवेळी आलेल्या विषयावर कुठलीही चर्चा झालेली नाही आणि सर्वच जनतेचा ग्रामसभा ऐनवेळी विषय घ्या म्हणत होते की ग्रामपंचायतकडे हिशोब असेल काय असेल तो सगळ्या म्हणजे ग्रामस्थांची इच्छा होती की तो मांडाय पाहिजे होता, पण तसं काय झालेलं नाही आहे। मॅडमला ज्यावेळेस मीडियावाल्यांनी विचारलं त्यावेळेस मॅडम म्हणल्या की नाही काही विषय ऐनवेळी विषय घेता येत नाही, आत्ता फक्त मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाअंतर्गतच विषय होतील, दुसरे काही विषयावर चर्चा झालेली नाही। ग्रामसेवक मॅडम आहे त्यांचं नाव कळू शकेल का? त्यांचं नाव शिंदे वैशाली शंकर आणि फक्त ते याच ग्रामपंचायतमध्ये काम करतायत ना? हो हो, एकच ग्रामपंचायतमध्ये किती वर्ष झालं ते आलेलं? 2.5 वर्ष होत आलं। 2.5 वर्षाचा कालखंड उलटलेला आहे। गावातल्या बऱ्याचशा समस्या मॅडमला माहिती आहेत, तरी पण मॅडमने आपल्या चॅनलला कोणत्याच प्रकारची प्रतिक्रिया चांगली असो किंवा वाईट असो कोणतीच दिली नाही, त्या बोलल्या नाहीत। उलट त्या उपस्थित असणाऱ्या ग्रामस्थांना म्हणल्या की माझी लेखी तक्रार करा आणि माझ्यावर काय कारवाई करायची तुम्ही BDO साहेबांकडे जा।